खरं म्हणजे हे भोपळे कमी लागण्याचं कारण आहे हा लागलेला मोठा भोपळा. आणि होतंय कसं, ही नजर चुकीने पानं भरपूर असल्यामुळं दिसत नाही, दुर्लक्ष होतंय. आणि पूर्ण जे वेलामध्ये पानामध्ये अन्न आलेलं आहे ते सर्व अन्न हा मोठा भोपळा शोषून घेतो. आणि त्यामुळं भोपळे हे तर इथंही आपल्याला दिसतो आहे भोपळा. आणि हे आता चाललंय बच्चा साईडला जात आहे, आपण यालाही घेणार आहोत. तर खरंच सांगायचं म्हणजे मैत्रिणींनो, असं थोडंही दुर्लक्ष झालं की हे आपण कारण शोधत असतो, परंतु खरं कारण म्हणजे हे असं असतं. तर आपण पाहिलं असेल तर याच्या अगोदर सुद्धा एक भोपळा मोठा झाला होता आणि त्यावेळेस पण भोपळे लागायचे, कमी झालेत ते. आणि मी दुसरे कारणं, काही पोषक द्रव्ये कमी झालेत का किंवा काही असं शोधत होते, परंतु तसं काहीही नव्हतं. त्या ठिकाणी एक भोपळा असा मोठा झालेला होता आणि ते संपूर्ण जे आहे अन्नद्रव्य आहे तर ते अन्नद्रव्य तो भोपळा शोषून घेतो, त्याच्यामुळं तो दुसऱ्या भोपळ्यांना वाढायला देत नाही. तर इकडे पुढं वाढलेला वेल आपल्याला दिसत असणार आहे. तर तुम्हाला जे म्हणले होते, तर हा वेल मोठा झालेला. ह्या पण भोपळ्यामुळं ह्या भोपळ्यामुळं आपल्याला पाठीमागे पण भोपळे लागायचे बंद झाले होते. आता हा वळायसाठी ठेवला आहे, जेणेकरून नंतर भोपळे लागण्यासाठी बी मिळणार आहे आपल्याला या भोपळ्यापासून. आणि वरती पाहायला गेलं तर अशा प्रकारे ही या साईडला असा पाहिलं तर हा एकच वेल आहे आणि हा असा सर्वत्र वाढलाय. तर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला भोपळे आलेले दिसतील. तर बरेचसे आहेत, चला काढून पाहूयात आपण किती आहेत. तर ओके मैत्रिणी, बाय. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि बरेच दिवसानंतर आपण हा व्हिडिओ केलेला आहे आणि खरोखर छान वाटते वरती आल्याच्या नंतर. खरं सांगायचं म्हणजे दररोज हे अन्न पुरवठा पूर्ण नाही झाल्यामुळं अशा प्रकारे हे भोपळे खराब होत आहेत. तर हे आपण काढून टाकणार आहेत. तर ओके बाय. व्हिडिओ वाढत चाललाय.